एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो कौशिक दिसतोय तुम्हाला व्लॉग मध्ये. वेलकम टू आवर चॅनल. थँक्यू. सो आता तुम्हाला जस्ट तेजल मध्ये कौशिक सुद्धा दिसणार आहे पुढच्या चॅनलचं नाव चेंज करूया. नाही छाप. सो पुढच्या सगळ्या व्लॉग्स मध्ये कौशिकही माझ्या सगळ्या नाही, बरोबर. बऱ्याच. कौशिक डोंट से बऱ्याच, यू सेड येस. प्रयत्न करेल. ओके. आणि हा व्लॉगिंग चॅनल आम्ही दोघे मिळून करणार आहोत. सो तुम्हाला बऱ्याच वेळा आम्ही दोघे दिसू एकत्र. सो कमिंग बॅक टू अवर टुडेज ब्लॉग. आम्ही संडेला करामाला गेलेलो. कशासाठी? सो मला आणि कौशिकला अशी खूप मुंबई स्टाईल वडापाव खायची इच्छा झालेली आणि युजली आम्ही मरीना एरियामधूनच ऑर्डर करतो इथून तिथून. पण मग ह्या वेळेला कौशिक काय म्हणालास? काय म्हणालो की खायचंय तर आपण जाऊया करामाला. आणि म्हणजे आपण त्याच्यातल्या 5 जे तुम्हाला कधी घेऊन जात नाहीस पण स्पेशली मला खायचं ब्लॉग होतं. साठी घेऊन ब्लॉग गेलास. साठी आणि मलाही खायची इच्छा होती म्हणून 5 ठिकाणी जाऊया बोललो की जाऊया, कुठलं बेस्ट आहे आपण ट्राय करूया. कौशिक असं म्हणाला की ह्यावेळेला काहीतरी नवीन ट्राय करू आणि तुलाही सगळ्यांना दाखवता येईल की दुबईला मुंबई स्टाईल वडापाव कुठले मिळतात. म्हणून मग आम्ही गुगलवर जे 5 टॉप प्लेसेस होते ते सर्च केले आणि आम्ही गेलो. सो आम्ही गेलेलो करामा या एरियामध्ये आणि तिथे आम्ही वडापाव हंटिंग केलं. छानपैकी खूप सारे वडापाव खाल्ले आणि लास्टला आम्ही रिव्ह्यू सुद्धा दिलाय वडापावचा. कुठला वडापाव आम्हाला मुंबईला जास्त क्लोज वाटला. सो व्लॉग बघा आणि कळवा मला कसा वाटला. आणि जर तुम्हाला हा व्लॉग बघून वडापाव खायची इच्छा झाली तर नक्की जाऊन वडापाव खा आणि मला कमेंटमध्ये टाका काय टाका, वडापाव. ओके. सो फायनली चाललोय आता. रेडी आमची गँग रेडी. समीर आर यू रेडी? येस. आर यू रेडी? हो, मग भूक लागली, चल. हो, आम्ही दुपारी काहीच खाल्लं नाहीये, फक्त ब्रेकफास्ट केलाय कारण की कॅलरीज आम्हाला बॅलन्स करायचे. बघूया. येस बेबी, B3. चला, खूप भूक लागली आहे. येस गाईज, सो आपण आलो आहे दुबई मधल्या करामा या एरियामध्ये. ओके, हा एरिया आहे करामा एरिया. ह्याला लिटिल मुंबई पण म्हटलं जातं कारण की इथे खूप ऑथेंटिक मुंबई या स्टाईल रेस्टॉरंट्स आहेत. बरेच मुंबई रेस्टॉरंटचे ऑप्शन आहेत. आपले बरेच महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. सो त्यामुळे ह्याला मिनी इंडिया किंवा मिनी मुंबई पण म्हटलं जातं. आणि आजचे आपले 5ही प्लेसेस इकडे आहेत, राईट कौशिक? हो. हा, सो आपले 5ही प्लेसेस इकडचे आहेत. बिकॉज ऑब्व्हियसली आपल्याला ऑथेंटिसिटी पाहिजे. मोस्टली ऑथेंटिक वडापाव खायचा आहे जो आमच्या JLT किंवा दुबई मरीना साईडला तुम्हाला मिळणार नाही. सो म्हणून आम्ही खास करामाला आलोय. एक 25 ते 30 मिनिटाचं ड्राईव्ह करून आलोय आणि इथेच आपण 5ही वडापाव टेस्ट करणार आहोत. सो चला, आपला फर्स्ट स्टॉप आलेला आहे आणि तो आहे MMV, राईट? येस. सो आपला फर्स्ट स्टॉप आहे MMV, मुंबई मिसळ वडापाव. येस गाईज, ज्याच्या नावामध्येच मुंबई आहे त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन थोडे जास्त आहेत. आणि ह्या रेस्टॉरंटला 4.5 रेटिंग आहे ऑन गुगल. सो बघूया आता त्याचा वडापाव कितपत मुंबई या स्टाईल आहे आणि अर्थात कौशिकला तो कसा वाटतोय. सो आपलं डेस्टिनेशन आहे, येस, हे बघा, मुंबईया मिसळ अँड वडापाव. चला, गाडी पार्क करू आणि भेटू. सो गाडी पार्क केली आणि आता आम्ही निघालोय. इथे एकाच ठिकाणी पार्क करून आपल्याला 2 ते 3 डेस्टिनेशन कव्हर करता येतील. कौशिक, टेम्परेचर कसं आहे? टेम्परेचर वड्यापेक्षा माझं गरम झालं इकडे सगळं. वडा खायच्या आधीच आम्ही वड्यासारखे गरम झालो. इतकं गरम होत आहे, म्हणजे ऊन नाहीये, काही नाहीये, पण बर्निंग होत आहे. बघा, लाल लाल झालोय आम्ही. समयला बघू, हे बघा, लाल लाल झालीये फुल. सो आपण आलोय मुंबईया मिसळ आणि वडापाव. बघूया आता इथे वडापाव किती जेन्युइन मिळतो. सो आपला वडापाव आलेला आहे. मस्त हिरवी मिरची, लाल चटणी, टम फुगलेला वडा आहे आणि विथ दिस पाव, यम्मी. कौशिक, चल घे ट्राय. आम्ही एक एकच मागवतोय कारण की बरेच ट्राय करायचे आहेत. पहिले मी वडा बोललो ट्राय. हा, ओके. गरम, खूप गरम आहे. परफेक्ट. गरम वडापाव इज द परफेक्ट वन.
आणि आवरण पण बारीक आहे त्याचं खूप. आवरण पण चांगलं आहे त्यांचं. यम्मी. हो. गरम आहे, इतका गरम आहे. गरम आहे. पावामध्ये टाकून खाणार. नाही, मला असंच खायचं होतं. ओके. आवरण सगळं- बारीक आहे. हो, आवरण बारीक आहे आणि पोटॅटो बरोबर स्मॅश केलेलं आहे बघ. लुक्स Okay. ऑथेंटिक मुंबई या वडापाव. परफेक्ट. लेट्स ट्राय विथ पाव. Yummy. Finally craving. मला पण खायचंय. गनपावड चटणी आहे. हा. सो टिपिकल आहे जी आपण खातो तशी. ओके. नाईस. म्हणजे तू खा, तू पण ट्राय कर. लेट्स तू पण ट्राय कर. ट्राय. ओके, सो मी ट्राय करते. मी नुसता वडा तर नाही खाऊ शकणार, मी पावाबरोबरच खाईन. सॉफ्ट आहे पाव, चटणी पण छान आहे. फक्त फक्त लाल चटणी आहे, हिरवी चटणी वगैरे असा काही प्रकार नाही. म्हणजे टिपिकल आपला जो मुंबईला वडापाव मिळतो सेम आहे. भाजी काय छान आहे. हो. व्हेरी यम्मी. मग मग खातो पूर्ण. पाव पण सॉफ्ट आहे. पहिली वेळ आहे आमची. आम्ही या प्लेसवर कधीच आलो नव्हतो. फर्स्ट टाइम खातोय. आम्ही याआधी वडापाव हे दुबई मरीना आणि JLT एरियालाच खाल्लेत. पण आय गेस दिस इज वन ऑफ द बेस्ट. आय लाईक इट. व्हेरी यम्मी. आय कॅन फिनिश ऍक्च्युली. फिनिश कर. लास्ट बाईट आहे. खूप गरम आहे. आणि भाजी ऑसम. सो झालं आमचं आता. मुंबई या मिसळ आणि वडापाव MMV तिकडचा वडापाव खाऊन झाला. आणि कसं वाटलं? चांगला होता. रिव्ह्यू तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ. एंड ऑफ द व्हिडिओ, कारण की कंपॅरिझन प्रॉपर करणार कौशिक. मग एंड ऑफ द व्हिडिओ रिव्ह्यू करतील. पण ह्याचे ॲज ऑफ नाव खूप छान होता, टेस्टी होता. तृप्त झालो. पहिला वडापाव सकाळपासून आम्हाला क्रेव्हिंग होत होती. सो खाली पहिला बघा. वडापावच बेस्ट होता. आता बघू पुढचा. आता सेकंड आमचा स्पॉट आहे कुठे? चाट बाजार आहे तिकडे चाट समोर. बाजार. सो इथे आम्ही बऱ्याचदा गेलेलो आहे. इकडच्या ब्रांचला नाही आलोय, पण आम्ही डिस्कव्हरी गार्डनला जी ब्रांच आहे तिथे आम्ही ऑलरेडी बऱ्याच वेळा गेलेलो. आम्ही खाल्लेलं आहे, माहिती आहे आम्हाला कसं आहे. पण इथे करामाचा जो चाट बाजार आहे त्याला रेटिंग जास्त आहे. सो आम्ही म्हटलं वाय नॉट टू ट्राय हिअर. सो इकडच्या चाट बाजारमध्ये खाऊया आणि बघूया की एक्झॅक्टली काय टेस्ट आहे. ओके, सो हे आहे ते चाट बाजार. चला आतमध्ये जाऊ आणि खाऊ. वडापाव आलेला आहे. हा आहे चाट बाजार. ओके, आमच्यासाठी खूप माहिती आहे टेस्ट, कारण की आम्ही बऱ्याच वेळा खाल्लेला आहे. पण खूप छान आहे. आतमध्ये अशी लाल चटणी आणि वड्याची साईज बघा गाईस, खूप फुगलेला आहे. ऑब्विसली अगेन हिरवी मिरची आहे आणि चटणी. ओके, हा पाव वडा मोठा आहे जास्त. वडा मोठा, टम्म फुगलेला वडा आहे. त्याची भाजी वेगळी आहे पण मला पेक्षा. आवरण जाड आहे. आवरण त्याच्यापेक्षा जाड आहे पण भाजी पण वेगळी आहे. आपण जो चाट बाजारला खातो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. नाही. आपण जो नेहमी खातो नाही. तसाच आहे, वेगळा आहे तसाच आहे. आणि गनशॉट आणि लाल चटणी आणि हिरवी चटणी दोन्ही आहेत. गन पावडर, गन शॉट काय? हो, गन पावडर, गनशॉट. लाल चटणी पण तशीच आहे. Yeah, you wanna try? Two minutes. Wow. Okay. गरम आहे? गरम आहे ऑब्विसली. येस. बटाटे थोडे मोठे आहेत मगासपेक्षा.
स्मॅश नाहीये भाजी. हो. Chopped बटाटे आहेत. Okay. ट्राय करतो. ओके, सो ही अशी चटणी आहे. मी थोडी एक्स्ट्रा चटणी टाकणार आहे. ही मला वाटतं सुकी वेगळी दिली आहे त्यांनी आणि ही ओली चटणी आहे. सो आपण खाऊ बेसिकली लास्ट थोडा गोड आहे बघा, असं खूप तिखट नाहीये. छान आहे. आवरण थोडं जाड आहे पण वेगळं आहे, म्हणजे एक्झॅक्टली कम्पेअर नाही करता येणार पण छान टेस्ट. पाव सॉफ्ट आहे आणि मी गोड चटणी लावली आहे त्यांनी आणि ही आपली जी तिखट चटणी असते ती आहे. सो एकत्र कॉम्बिनेशन छान लागतं. ओके, सो चाट बाजारचा वडापाव झालेला आहे आणि कसं होतं तो तसाच डिस्कवरी गार्डनला होतो, खातो तसाच आहे. सेमच आहे, म्हणजे पण- आमची रेग्युलर टेस्ट आहे. थोडस चेंज आहे, पण असं काही राष्ट्रीय बोलतात की अरे हा इकडे जातो तिकडे, असं काही नाही. हा, ओके, पण आहे, चांगला आहे ओव्हरऑल. आता आपला थर्ड डेस्टिनेशन आहे जस्ट वडापाव. ह्याचं स्पेशालिटी अशी आहे की तिकडे 30+ व्हरायटीज आहेत वडापावच्या. सो आता जाऊया तिथे आणि बघूया की तिकडचा वडापाव कसा असतो. सो आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला, जस्ट वडापाव. अगेन मुंबई स्पेशल वडापाव. आलो हे बाबा आलो. कम. सो हा आहे जस्ट वडापाव आणि असं त्यांचं काही सिटिंग एरिया आहे, आम्ही बसतो. हा कौशिक, थर्ड वडापाव इन अ डे. तू काय खाते? काय खाते? दाखव 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 तर काय खाते बघू. सो आम्ही चाट बाजारला गेलेलो, तिथे तिला असे सेव कुरमुऱ्या दिलेत, ते खाते ना. काय लाल झालीस ग. शोमी युअर चिक्स. माय गॉड. लाली लाल टमाटर. आर यू टमेटो? No, black sand. व्हॉट? It's in the black sand. सिंग अगेन. Black sand is la la la. Like this. वडापाव आला आहे आपला. हा तर असल्या म्हणजे एकदमच टम्म आहे, सगळ्यात मोठा हा वडापाव आहे बघा. तो मोठा होता साईज. पण टम्म फुगलाय ना हा. सेम अगेन ह्याच्यामध्ये पण चटणी आहे आणि ही आपली लाल चटणी, गन पावडर आणि मिरची. सो सेम आहे सगळ्यांमध्ये. आता कौशिक, पहिले वडा हँड ओव्हर खाऊया. टू यू. हो, पहिला वडा. थोडासा ऑइली आहे मगासपेक्षा, ओके. पण ह्याचा गोल नाही आहे, हा वेगळा आकार झाला याचा. ह्याचं आवरण कम्पेअर केलंस तर हे खूप थोडं जाड आहे बघ हे, त्या दोघांपेक्षा. आणि भाजी भाजी खातोय, भाजी स्मॅश आहे. थोडी पहिल्या वडापावपेक्षा आणि ह्याच्या दुसऱ्या वडापावपेक्षा मधली स्मॅशिंग मध्ये तर बघितलं असं तसं आहे. सेकंड मध्ये थोडस बटाटे लागत होते, पण हा एकदम एकदम पण मॅश नाहीये आणि एकदम ही फोडी नाहीये. हा, correct. आवरण थोडं जाड आहे. टेस्ट, भाजीची टेस्ट चांगली आहे, म्हणजे ह्याला वेगळी टेस्ट आहे आणि थोडस बटर लावून दिलंय. ओके, आपल्याला नाही सांगायला पाहिजे होतं त्यांना ग्रिल ठीक आहे. करायला. नाही, ह्याला बटर लावलाय पावाला, अच्छा. सो मी पावावर खातो. सो पावाबरोबर ऑब्विसली तो तिखट एवढा लागत नाहीये. चटणी गन पावडर टाकून पण, आणि ती त्यांनी इमलीची चटणी लावली हा, म्हणजे जशी मगाशी होती गोड चटणी. तशीच आहे. बट पाव ओव्हरऑल इट्स ओके, क्वाईट नाईस. म्हणजे मी बोलते पाव थोडासा हलकासा गोड आहे. हो, म्हणजे प्रॉपर दुबई पाव आहे. हा, ओके. त्यामुळे तो गोडूसपणा लागतो. तू ट्राय कर. मी नुसता वडा तर खाणार नाहीये, पण मी याच्यात थोडी चटणी टाकून बघणार आहे. चला काढलास मला वडा नाही आवडत खायला नुसता. हे वडा. हा,
मला जो गाडीवर मिळतो तो वडापाव नाहीये. रेस्टॉरंट मध्ये जो मुंबईला मिळतो वडापाव माहिती आहे ना, हो. म्हणजे थोडे गोड चटणी लावून देतात आणि हाय क्वालिटी असते थोडी, तसं आहे. हा जस्ट वडापाव आहे, त्यांनी इमोशनल मध्ये घेतलं नाहीये, हा जस्ट वडापाव आहे. तो वडापाव आहे पण तो वडापावच इमोशन आहे ना. पण इमोशन नाही आहे त्याच्यावर. म्हणजे आम्ही जो सकाळपासून क्रेव्ह करत होतो, तो आम्ही करत होतो फॉर दॅट रेडीवाला वडापाव जो आपल्या गाडीवर मिळतो. सो मला तो नाही वाटत आहे. रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण मुंबईला कुठल्याही रेस्टॉरंटला जाऊन वडापाव खातो त्या टाईपमध्ये आहे, छान, असा वाईट नाहीये. तिखट स्पाइस लेवल मेंटेन केली आहे त्यांनी आणि भाजी पण चांगली मॅश्ड आहे, एकदम मॅश नाहीये पण चांगली आहे. तेलाची क्वालिटी पण चांगली आहे. पण बोलता बोलता मी 3 बाईट्स घेतले, पण छान, चांगली. ओके कौशिक, नाव आम्ही जस्ट वडापाव मधून बाहेर आलो आणि काय वाटलं? ठीक वाटलं, असं काही हा ठीक आहे, एवढं काही खास नाहीये पण हा म्हणजे मगाचे वडापाव 2 सारखा. खाल्ल्यानंतर जी एक्सपेक्टेशन होती तेवढी रीच नाही झाली, राईट? हो. ठीक होता, म्हणजे आम्ही हाफ खाल्ला, हो. आम्ही पूर्ण पण नाही संपवू शकलो. एक तर अगेन खूप वडापाव झालेत, मे बी त्याच्यामुळे पण असेल, पण चव पण ओकेश होती. पण बघू, अजून 2 डेस्टिनेशन बाकी आहेत. आता नेक्स्ट आम्ही चाललोय मुंबई एक्सप्रेस, राईट? हो. मुंबई एक्सप्रेस. सो बघूया आता तिकडचा वडापाव कसा आहे. सो हे आहे मुंबई एक्सप्रेस. ह्याचा वडापाव आम्ही पार्सल घेतोय कारण की आउटडोर सिटिंग आणि खूप गरम होत आहे. सो पार्सल घेऊन मग आम्ही खाणार आहे, गाडीमध्ये खाऊन मग रिव्ह्यू देऊ. सो असं काय आहे ते. सो आता आपण आलोय बॉम्बे टाइम्सला. फोर्थ नाही, लास्ट डेस्टिनेशन आहे. चला इथे जाऊया आणि खाऊन बघूया. सो वडापाव आलेला आहे. हा मोस्टली रेस्टॉरंट टाईप आहे. पाव आहे, हिरवी चटणी, गोड चटणी लावली आहे, टुम्म फुगलेला वडा आहे, गरम आहे, मिरची आहे, गन पावडर चटणी आहे, प्लस त्यांनी हिरवी आणि गोड चटणी पण दिली आहे. गोड आहे का टमॅटोवाली? गोड आहे. टमॅटोची चटणी आहे, म्हणजे थोडीशी गोड आणि आंबट आहे, छान आहे. सो नाव लेट्स पास ऑन टू द एक्सपर्ट नाहीये, खात असतो मी. तू एक्सपर्ट आहेस रे बाबा, वडापाव याचा- कसा असतो हे याचा तुलाच वडा- माहिती. हा, असं काही नाहीये, खात आलोय म्हणून. वडा हा थोडा सर्वात छोटा वडापाव आतापर्यंत खाल्लेला पैकी आहे. वडापाव का वडा? वडा. हा, ओके. हा, ओके. आणि याचं आवरण पण थोडस वेगळं आहे आणि भाजी तुला बघ वेगळी जाणवते. पांढरी आहे, हळद नाही या भाजी जास्त नाहीये. हा. आणि सेकंड थिंग आणि आवरण पण त्यांचं थोडस वेगळं आहे. ओके, जास्त ब्राऊन असं नाहीये. आपला कृष्णा वडापाव असतो त्या टाईप मध्ये? नाही ना? कृष्णाचं वेगळं आहे. दादरचा एक कृष्णा वडापाव पण फेमस आहे. थोडा ड्राय आहे टेस्टला. लेट्स सी. म्हणजे नुसता वडा ड्राय आहे? नुसता वडा ड्राय आहे. ओके. भाजी त्याची ड्राय असेल कदाचित. एवढे वडापाव खाल्ल्यानंतर काय बोल. गरम आहे. हो, पण एक आहे, सगळीकडे आपल्याला वडापाव गरम मिळाले, कुठेही वडा थंड नव्हता आणि फ्रेश होते. त्याची भाजी थोडीशी वेगळी आहे. लिंबू पिळलाय वाटतं त्यांनी, थोडीशी आंबट टेस्ट पण आहे, माइट बी भाजीला आणि चटणीमुळे थोडीशी आंबट आहे. ओके. बट थोडंसं अळणी आहे, हलकासा अळणी आहे. म्हणजे बाकीच्या भाज्यांप्रमाणे तेल कमी आहे, पण तेल कमी आहे. पाव पण ड्राय. गोड नाही आहे पाव, पण ड्राय. तो ट्राय कर. ओके, लेट्स स्टार्ट. मी ट्राय करते. आपण चटणी टाकूया पहिली. तर यांची गन पावडर चटणी जरा ऑथेंटिक वाटते. ठीक आहे. सो हिरवी चटणी पण लावली आहे, गोड चटणी लावली आहे, वडा आहे आणि पाव. लेट्स ट्राय. भाजीत मीठ कमी आहे, पण मला हा जास्त आवडला.
तुला अळणी नाही म्हणून गोष्टी नाही. आवडतात वाटतं. चटणी चटणी आहे पण मगापासून आम्ही इतक्या चटण्या खाल्ल्या, पण ही ऑथेंटिक मुंबई आहे चटणी, म्हणजे जी आपल्या रोडच्या वडापाववर मिळते ना, ही परफेक्ट ती चटणी आहे. गन पावडर नाहीये एक्झॅक्टली जी अशी रोडवर आपली जी चुऱ्यापासून बनवतात right, ती पावाचा चटणी, चुरा टाकून त्याच्यामुळे ती ऑथेंटिक टेस्ट देते. हा वडा थोडा वेगळा आहे, पण ही चटणी यार जबरदस्त आहे. म्हणजे मी नुसती खाऊ शकते इतकी छान चटणी आहे. चटणी का मी अजून एक बाईट घेते. आणि ती पण भाजी पूर्ण मॅश नाहीये, हम्म. पण छान आहे, मला आवडला. ओके ओके ओके. खूप गरमी आहे दुबईची, म्हणून मी कोकम सरबत मागवलंय. मस्त आहे. ओके सो गाडीमध्ये खातोय आम्ही मुंबई एक्सप्रेस. ओके, तिकडून आणलाय वडापाव. अशी काही पॅकेजिंग मिळाली आम्हाला, अशी काही पॅकेजिंग मिळाली आहे. आणि ऑब्व्हियसली थंड झाला असेल कारण मगाशी घेतलाय आम्ही. आणि हा असा काही वडापाव आहे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स थोडस वेगळं वाटतं. मे बी आपण पार्सल घेतला म्हणून. नाही अपिअरन्स मीन्स कांदा बिंदा कांदा टाकलाय. ओके, सो याच्यामध्ये कांदा टाकलाय, हिरवी चटणी आहे आणि लाल चटणी आहे. तो हा असा काही वडापाव आहे. कांदा टाकलाय त्यांनी, हिरवी चटणी आहे आणि आपली गन पावडर चटणी आहे. सो हा थोडा वेगळा आहे. बघू आता कौशिक खाईल तेव्हा कळेल. चल कौशिक खा. थोडा थंड झालाय बिकॉज थोडा नाही, बराच थंड झालाय. ठीक आहे पण कारण की आपण गाडीत ड्राईव्ह करून पार्क करून खाईपर्यंत. ओके. थोडा पातळ आहे याची पण. अच्छा, हो. म्हणजे लेअर Layer. पातळ आहे. ओके. भाजी वेल स्मॅश आहे, चांगली स्मॅश केलेली आहे. येल्लो आहे आणि आणि अशी थोडी I think वाईट होती. कढीपत्ता बिडीपत्ता टाकलाय पूर्ण. भाजी पण चांगली आहे, म्हणजे टेस्ट आहे भाजीला, ओके. म्हणजे बटाट्याची भाजी. तर पाव पाव थोडा वेगळा वाटतोय मला मगासपेक्षा, चौघांपेक्षा. म्हणजे हा थोडा बन सारखा आहे. बन आणि थोडास बन नसर नाही पण थोडासा शायनी आहे का कळत नाही काय लावलंय त्यांनी. बटर कढीपत्त्याचा फ्लेवर थोडा जास्त आहे. मला दिसलाच तो कढीपत्ता मगाशी. त्यामुळे स्पाइस लेवल स्पायसी ओके. ड्राय आहे भाजी. नाही ड्राय नाही, मगाशी थोडी ड्राय होती त्याची बॉम्बे टाइमची. पाव पण फ्रेश आहे. ओके, आय ट्राय नाव. मी घेते. सो मी खाऊन बघते आता. पकडे खालचा कांदा टाकलाय, पण कांदा काय काय लोक टाकतात. मुंबईचा वडापाव नाही लागत आहे मला. वडापाव आहेच तो, भाजी मुंबईची नाही लागत आहे. ठीक आहे, पण कढीपत्ता खूप असल्यामुळे थोडं त्याचा फ्लेवर जास्त आहे, पण भाजी ठीक आहे. काय मला नाही आवडला वडापाव. तुला नाही आवडला, ठीक आहे. मला नाही आवडला. मला भाजी वेगळी लागते, कम्प्लिटली वेगळी आहे. ओके, आम्ही फिनिश करतो आणि मग रिव्ह्यू देतो. सो येस गाईज, ह्या होत्या दुबईमधल्या 5 फेमस वडापावच्या प्लेसेस. आता वेळ झाली आहे फायनल रिव्ह्यूची. सो बघूया. लेट्स ओव्हर टू कौशिक. ओके, सो आउट ऑफ ओके ओके, टेल मी बेस्ट वडापाव नंबर बेस्ट नाही, मी 1 2 3 4 आणि 5. आधी एक 1. ओके, मला मी जज आहे ना, मला माझ्या तुझ्या पर्यंत नाही होणार, मला Okay. सांगून दे. कर सो पहिला आहे MMV चा, जो आपण सगळ्यात आधी पहिला गेलेलो. घेतला तो. Okay. ऑब्विसली त्याची भाजी, चटणी पण गन पावडरच होती. बाकी पाव ओव्हरऑल भाजी आणि मेन वडाच चांगला होता त्यांचा. सेकंड मध्ये मला वाटलं की आपला चाट बाजारचा जो सेकंडच खाल्ला आपण, त्याचाही वडा चांगला होता, भाजी पण चांगली होती. बट कम्पॅरेटिव्हली MMV जो पहिल्यांदा खाल्ला होता दॅट इज बेस्ट. First, आणि हा सेकंड. थर्ड मध्ये मी पकडेल आपला बॉम्बे बाईट्सचा, बाईट्स बॉम्बे टाइम्स. बॉम्बे टाइम्सचा त्याचा वडा
ओके होता, म्हणजे मला असा ड्राय वाटला. भाजी चांगली होती. पाव पण थोडा ड्राय होता. चटणी चांगली होती, म्हणजे जो थर्ड ऑप्शन असेल तर. सो त्यामुळे मी थर्ड ऑप्शन त्याला देईल. ओके. आणि चौथा जो होता तो आता जो खाल्ला तो मुंबई एक्सप्रेस. मुंबई एक्सप्रेस, त्याच्यामध्ये भाजीमध्ये कढीपत्ता थोडासा जास्त होता. चटणी माईट बी आपण थोड्या वेळाने खाल्ली त्यामुळे थोडंसं, आणि कांदा असल्यामुळे ते एक ऑफ टेस्ट येत होती. पण वड्यामध्ये कढीपत्ता असल्यामुळे ती थोडंसं ते मुंबईचा नसून तो साऊथ इंडियन वडा जात होता. त्यामुळे फोर्थ. जस्ट वडापाव बरा होता, जसं काही वाईट कुठलाच वडापाव नव्हता, पण जस्ट वडापाव म्हणजे नुसता वडापाव होता. त्याच्या बोलतात ना की मुंबईचा वडापाव म्हणजे इमोशन पण असतात. वडापाव, चटणी आणि वडा आणि इमोशन हे असतात. सो त्याच्यामध्ये नुसता वडापाव होता जो दिलेला होता खायला. पण ते बोलतात नाही, वडापाव खाणं नुसतं वडापाव टेस्टसाठी नसतं, ते आत्मा शांत करणार असतं. ते मला वाटलं नाही कुठेही. त्याच्यामध्ये पहिलावाला मी बोलशील की क्लोजर आहे. ओके. पण मुंबई सारखा वडापाव कुठेच मिळत नाही, तो मुंबईलाच मिळतो. हे लिहून ठेव. आता गाईज माझा रिव्ह्यू. ओके. सो ऍज पर कौशिक म्हणाला, फर्स्ट नंबर माझ्यासाठी पण MMB आहे. मला त्यांचा वडापाव सगळं आवडलं. चटणी, वडा आणि पाव हे तिन्ही मेजर इन्ग्रेडियंट्स परफेक्ट होते. सेकंड माझ्यासाठी होता चाट बाजार. आता का आता ऐक ना. माझ्यासाठी सेकंड होता चाट बाजार. मला त्याचा पाव नाही इतका आवडला, पण वडा चांगला होता. चटणी ते लोकांनी गोड चटणी पण लावलेली, जी आपल्याला युजली मुंबईच्या वडापावला लावलेली नसते, पण ठीक होता, चांगला होता. थर्ड मला आवडला बॉम्बे टाइम्सचा वडापाव मला खूप आवडला. त्याची चटणी पण चांगली होती. थोडा वडा अळणी होता, पण चटणी चांगली होती आणि पाव पण चांगला होता. फोर्थ नंबरला माझं कौशिकचं मॅच नाही होणार. मला फोर्थ नंबरला जस्ट वडापाव आवडला. अगेन कौशिक म्हणाला तसाच वडापाव नॉर्मल वडापाव होता, म्हणजे त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन नव्हतं किंवा काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाव असं वाटेल असं काहीच नव्हतं. पण फिफ्थ वाल्यापेक्षा तो मच बेटर होता. जो आम्ही आता कारमध्ये पार्सल घेऊन जो खाल्ला मुंबई एक्सप्रेसचा वडापाव, तो माझ्यासाठी वडापाव म्हणजे मुंबई वडापाव नव्हता. अगेन कोणालाही आवडू शकतो तो, कारण की त्याच्यामध्ये कांदा होता, चटण्या 2 प्रकारच्या लावलेल्या. पण मी ॲज अ मुंबईकर जो गाडीवरचा वडापाव खाते, त्याच्यामध्येही आजकाल कांदा देतात. मी नाही म्हणत नाही, मी खाल्लेला आहे. ठाण्याला बऱ्याच ठिकाणी मी कांदा टाकूनही वडापाव खाल्लेला आहे. पण मला ती ऑथेंटिक मुंबईची चव त्या वडापावमध्ये मिळाली नाही, म्हणून माझ्यासाठी तो फिफ्थ नंबरला येतो. सो हे आहेत आमचे वर्डी. होपफुली तुम्हाला आमचे वडापावचे हंटिंग आवडलं असेल. पण हे आमचं ओपिनियन आहे. हे आमचं ओपिनियन आहे. वडापाव वाईट कुठलेच नव्हता, सगळेच खाणार आहेत. आम्ही कंपॅरिझन करत होतो मुंबईचं. आम्ही मुंबईला क्लोजेस्ट वडापाव कुठले हे बघितले. 5ही वडापाव त्यांच्या मनाने सगळे चांगले आहेत, पण आमचा उद्दिष्ट वाईट वडापाव किंवा चांगला वडापाव नव्हता. आमचा मेन एम होता आजच्या व्लॉगचा, मुंबईला क्लोज वडापाव कुठला आहे, तो आम्हाला सगळ्यात जास्त MMBचा वाटला. दॅट्स ऑल. हॅलो गाईज, आजचा ब्लॉगिंग मी क्लोज करणार आहे ब्लॉग. सो असा होता आमचा रिव्ह्यू. ओके. सो आय थिंक सो तुम्हाला आवडला असेल. आणि तुम्ही इथे जर कुठे राहत असतील दुबईमध्ये, अजून काही असे इंटरेस्टिंग हॉटेल्स असतील वडापावसाठी, माहिती बी आम्ही मिस केले असेल. आम्ही सर्च केले किती 5 जागा आम्ही बघितल्यात. माहिती बी अजून जास्त असतील, तर आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा की कुठल्या अजून आहेत जागा की जिकडे आम्ही बघू आणि आम्ही ट्राय करू नेक्स्ट टाइम. आय होप तुम्हाला हे ब्लॉग जो आहे ट्राय केलाय वडापावसाठी तुम्हाला आवडला असेल. तर तुम्ही कॉमेंट्स करा, आणि अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला हव्या असतील सो तुम्ही कॉमेंट्समध्ये शेअर करा काय असतील तर. आणि ऑब्विसली या व्लॉगला, आमच्या चॅनलला जस्ट तेजल ही बाई आहे ना, या बाईचा चॅनल आहे. या बाईचं चॅनल आहे, तुझं काय नाही आहे. मग माझं नाव नाही आहे, जस्ट तेजल आहे ते. जस्ट कौशिक असं जस्ट. सो मुंबईचा कोणता वडापाव तुमचा फेवरेट आहे हेही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही जेव्हाही मुंबईमध्ये जाऊ तेव्हा नक्की ट्राय करू. पण हे होते आमचे दुबईमधले 5 फेमस वडापाव. होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पोहोचू दे हा व्हिडिओ. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज. आपल्याला आपला चॅनल खूप मोठा करायचा आहे. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. अच्छा, बाय बाय, टेक केअर अँड रिमेंबर, आय लव्ह यू ऑल.